शिवसेना प्रमुख घरी बसलेत ते पहिले मला जोड्याने हाणतील, कारण तुम्हाला माहिती आहे शिवसेना प्रमुख एकदा शब्द दिला म्हणजे दिला. जसा धनुष्यातनं सुटलेला बाण सुटला म्हणजे सुटला, तो परत आणता येत नाही. तसा शिवसेना प्रमुखांचा शब्द सुटला म्हणजे सुटला, तो पुन्हा आणता येणार नाही. ही आमची नीती आणि हा आमचा विश्वास आहे. आता सुद्धा आपण हिंदुत्वावरती बोललं म्हणजे पटकन आपल्यावरती कायद्याचा बडगा उगारला जातो. असतील ना इकडे सुद्धा मुस्लिम बांधव आले असतील, या त्यांच्याही घरामध्ये दिवा नाहीये. आणि केवळ मुसलमानच कशाला, कदाचित राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले सुद्धा इकडे आले असतील, त्यांच्याही घरामध्ये दिवा नाहीये. त्यांचंही कर्ज माफ झालेलं नाहीये. आणि म्हणून ते सुद्धा म्हणतात की उद्धवजी आम्ही जाहीरपणाने बोलू शकत नाही कारण लोक आमच्या तोंडाला शेण फासतील. पण आमचंही कर्ज माफ झालेलं नाहीये, आमच्याही घरामध्ये दिवा लागलेला नाहीये. आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे जात असताना अनेकदा आम्ही सांगितले की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आम्ही विरोधात आहोत ते पाक धार्जिण्यांच्या पाकड्यांच्या विरोधात आहोत. आणि म्हणूनच आम्ही जी मागणी करतो आहोत की त्या अफजल गुरुला फाशी ही दिली गेली पाहिजे म्हणजे पाहिजेच. हे सरकार एवढं नालायक आहे की ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत, ना आमच्या घरामध्ये दिवा देऊ शकत, ना आम्हाला पाणी देऊ शकत. शिक्षणाचं तर बट्ट्याबोळ झालेलं आहे आणि तिकडे आपल्या सीमा सुद्धा उघड्या पडलेल्या आहेत. असा देश मला नाही वाटत जगाच्या पाठीवरती दुसरा कोणता असेल. गेल्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे बातमी आली असेल की कसाबला वकील मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आंदोलन केलं. होय, शिवसेनेने आंदोलन केलं. कारण कोण आहे कसाब, कोणाचा आहे तो पोरगा. जर कसाबचे मायबाप आमच्या हिंदुस्थानामध्ये असतील तर घ्या, कसाबला घ्या आणि त्याच्या सगळं तुम्ही पाकिस्तानात चाल तेव्हा. तुम्हाला आमच्या देशामध्ये जागा नाहीये. पण ज्या वेळेला मी स्वतः तुकाराम ओंबळेंच्या घरी गेलो होतो, जे अनेक पोलीस त्याच्यामध्ये मारले गेले, करकरे, कामटे, साळसकर, शशांक शिंदे, उन्नीकृष्णन एक तिकडचा मारला गेला. तुकाराम ओंबळे जर का नसते तर कदाचित कसाब आणखीन मुर्दे पाडायला गेला असता. पण हा वीर याच मातीमध्ये जन्माला आला, माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेला वीर. समोर नरराक्षक हातामध्ये AK-47 घेऊन कचा गोळ्या घालत झाडत बाहेर पडतोय. आणि त्या गोळ्यांची तमान न करता सगळ्या गोळ्या त्यांनी शरीरावर घेतल्या. त्या ओंबळेंच्या शरीराची चाळण झाली, चिंध्या उडाल्या. त्या ओंबळेनी मृत्यूला कवटाळलं पण यमदूतला नाही सोडलं. त्याला अशी मगर मिठी मारली की तो कसाब पुढे जाऊ शकला नाही. असा तो शूरवीर तुकाराम ओंबळे. त्यांच्या घरामध्ये मी ज्या वेळेला गेलो, त्यांच्या घरामध्ये त्यांची बिचारी पत्नी विधवा झालेली, ओंबळेला 4 मुली, दोघींची लग्न झालेली आणि दोघींची शिक्षण चालू होतं. पैकी 2 मुली घरी होत्या, एक मोठी आणि एक छोटी. एक 5-10 मिनिटं बसल्यानंतर अचानक ती छोटी पोरगी जी होती, म्हणजे मला वाटतं शाळा किंवा कॉलेजमध्ये असेल, मला म्हणाली उद्धवजी आमची एक मागणी आहे. मला वाटलं काहीतरी असेल कारण आता घरदार उघडं पडलंय, शिक्षणाची सोय वगैरे काहीतरी बोलेल. म्हटलं ताई बोल. आणि तेव्हा पहिल्या प्रथम तिने माझ्या नजरेला नजर भिडवली. एक करारी नजर मी तिच्या डोळ्यात बघितली आणि मला म्हणाले आमचं दुसरं मागणं काय नाही, पण या कसाबला भर चौकात फाशी झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. कशासाठी तिच्या वडिलांनी बलिदान केलं, कशासाठी तो तुकाराम ओंबळे शहीद झाला. आणि काल परवा सुद्धा ज्या शिवसैनिकांनी तिकडे त्या वकीलबाईंच्या घरासमोर निदर्शने केली, त्या शिवसैनिकांना अटक झाली. आज सुद्धा अटका होत आहेत. आणि जयंत पाटील या शरद पवारांचे पिट्टे, हे आता नवे गृहमंत्री झालेत आपल्या राज्याचे. या जयंत पाटलांनी म्हटलं की शिवसेनेचं कृत्य हे देशद्रोही आहे. कोण लागतो कसाब? बरोबर ना? मग जावायचे हट्टे कसे पुरवायचे? जर शिवसैनिकांना तुम्ही देशद्रोही ठरवत असाल तर तुम्ही कोण आहात ही माझी जनता ठरवेल. पण आणखीन एक गोष्ट सांगतो की जे शिवसैनिक त्यांनी पकडले आणि ज्या शिवसैनिकांना जयंत पाटील म्हणाले की हे देशद्रोही आहेत, त्या शिवसैनिकांमध्ये
त्या शहीद झालेल्या तुकाराम ओंबळेचा भाऊ सुद्धा होता, त्याला सुद्धा देशद्रोही ठरवायचा? अरे मग भाकड कथा कशाला गाता? आज सुद्धा खरं जाऊन विचारा, जे जे पोलीस तिकडे शहीद झाले त्या पोलिसांच्या कुटुंबियांपैकी किती जणांना पेट्रोल पंप मिळाले, जाऊन विचारा. पेट्रोलियम मंत्री आपलेच मुरली देवडा. हे सगळं दुर्दैव आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला का यावं ह्याचीच मला खंत वाटते. कृषी मंत्री शरद पवार महाराष्ट्राचे, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये. ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे, तरी तू सुद्धा तुमचं ते लाल पिवळं निळं काय हिरवं दिवे लागणारं मीटर माझ्या महाराष्ट्रामध्ये. भार नियमन सगळ्यात जास्त माझ्या महाराष्ट्रामध्ये. शिवराज पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले तिकडे देशाचे, पण आतंकवादी हल्ला होतो माझ्या महाराष्ट्रामध्ये. मुरली देवडा पेट्रोलियम मंत्री, पण सगळ्यात जास्त पेट्रोल आणि डिझेल संपूर्ण देशात जास्त महाग माझ्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये. सूर्यकांत पाटील खातच मला माहित नाही, त्याच्यामुळे पुढे बोलू काय? जिकडे खातं काय मला माहिती नाही तिकडे कारभाराबद्दल मी काय बोलणार? कपाळ. प्रफुल्ल पटेल हवाई उड्डाण मंत्री, फिरतायत वरनं, अख्खं खातं त्यांच्याकडे. पण शरद पवार ज्या वेळेला ओरिसात निघाले होते त्यावेळेला सोनियाबाईंनी एक बटन दाबलं आणि त्यांचं विमानच बंद पडलं. हे असे लाचार माणसं देशाच्या पंतप्रधान पदाची स्वप्न तरी कशी काय बघू शकतात हेच मला कळत नाही. ही लाचारी कशासाठी आम्ही स्वीकारायची? आणि शरद पवारांचं सुद्धा काय मला कळत नाही. कधी म्हणतात शिवसेनेबरोबर जाणार, कधी काँग्रेस सोबत राहतात, कधी तिसऱ्या आघाडीत चालले, कधी नवीन पटनायकाबरोबर चालले. आणि म्हणून मी शिवाजी पार्कच्या सभेत बोललो की पवार साहेब असं बरोबर नाही. एका वेळेला अनेकांशी संबंध ठेवू नका. काय होतं माहितीये ना, अरे तसं नाही बाबा, ना घरका ना घाटका होतं. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. उगाच काहीतरी माझं मी फार संयमी आणि सभ्य आहे बरं का. हा शांत आणि सौम्य आहे, मग उगाच काहीतरी बिघडू नका मला. माझ्या डोक्यात काहीतरी असं घालू नका. मी म्हणतोय ना घरका ना घाटका आणि तुम्ही काहीतरी वेगळंच म्हणता. पण जे काय आहे ते, त्याच्यामुळे तुम्ही पहिलं कुठे जायचं ते ठरवा आणि पहिल्या प्रथम तिथली लाचारी सोडा, हेच आम्ही तुम्हाला सांगतो. आणि म्हणून बांधवांना आता एकच गोष्ट की आजपर्यंत ह्या सरकारने ना आम्हाला सुरक्षा दिली, ना आम्हाला वीज पाणी काय 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 जेवढे आहेत प्रश्न हे सगळे तुमच्यासमोर आहेत. पण आत्ताची ही निवडणूक ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ना जिल्हा परिषदेची, ना आमदारकीची. ही आहे देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज सुद्धा बातमी आलेली आहे, काश्मीरमध्ये तालिबानी घुसलेत, केरळामध्ये 20 अतिरेकी घुसलेत. हे 20 अतिरेकी जे घुसलेत ते कसाबला सोडवण्यासाठी घुसलेत. आम्हाला अतिरेकी येत आहेत हे कळतं, पण जोपर्यंत ते स्फोट करत नाहीत तोपर्यंत कळतच नाही ते कुठे आहेत. ते स्फोट करतात आणि जातात. अरे ना तुम्ही अतिरेक्यांना थोपवू शकत आणि पाकिस्तानने हल्ला केला हे सिद्ध झाल्यानंतर तुम्ही पाकिस्तानचं कंबरड मोडू शकत नाही. एवढं दुबळं सरकार आता आमची जनता स्वीकारायला तयार नाही. आज जर का आपलं हे भगव्याचं सरकार तिकडे दिल्लीत असतं तर जसं कारगिलच्या वेळेला त्यांना धडा शिकवला तसा कदाचित आजपर्यंत आपण पाकिस्तान जगाच्या नकाशावरून नष्ट करून टाकला असता. असं हिम्मतवालं सरकार आपल्याला पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो आता निर्णय घ्या. देशाचं भवितव्य तुम्ही घडवू शकता. मागे शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या ताकदीची कल्पना दिली होती, आज पुन्हा करून देतोय. फक्त 2 हात वर करून मुठी आवळून बघा तुमची ताकद किती येते. 2 हात सगळ्यांनी वर करा आणि बघा कशी काय ताकद येते, बघा काय होतंय. अरे हे असे हात जर का उठले तर त्या श्रीकृष्णाने करंगलीवरती गोवर्धन उचलला होता, तर तुमचे मर्द हात देशाचा भार पेलू शकणार नाहीत. आता सरकार येईल ते हिम्मतवालं सरकार पाहिजे. कारण पुन्हा जर का दुबळं सरकार आलंच तर जे पाकिस्तानात चाललंय तसं अराजक आपल्या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा तुम्हाला देतो. आणि केवळ सुभाष वानखेडेच नाही
तर देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी तुम्हाला सुभाषला मतदान करावंच लागेल आणि ते केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही एवढा विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.